नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPHM अक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आपण कालच्या रीलमध्ये हे बघितलं की आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आपल्यावरती कसं परिणाम करतं. त्यामध्ये दोन गोष्टी इन्क्लूड होतात मित्रांनो. एक तर तुम्ही आजूबाजूचं वातावरण ठीक नसेल, एक तर वातावरण ते चेंज करा, नाही तर वास्तूप्रमाणे त्या वातावरणामध्ये बदल करा. या दोन गोष्टी इन्क्लूड होतात. बऱ्याचदा ही पॉसिबिलिटी जास्त असते की आपल्याला आहे तिथून शिफ्ट होणं शक्य नसतं. सो अशा वेळी जो एक ऑप्शन आपल्याकडे उरतो तो म्हणजे वास्तूप्रमाणे घर आपलं व्यवस्थित वास्तुशास्त्राप्रमाणे अलाइन करून घेणं. सो ही महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. सो आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ, तो म्हणजे वास्तुशास्त्र. तर सगळ्यात महत्वाचं, आपण श्री गणेशाला 14 विद्या आणि 64 कलांची अधिपती देवता म्हणतो. त्या 64 कलांपैकी एक ही वास्तुशास्त्र ही विद्या आहे. त्यानंतर पुढची गोष्ट मित्रांनो, ती म्हणजे वास्तुशास्त्र ही गोष्ट म्हणजे ऍक्च्युली आहे काय, तर अग्नी, पृथ्वी, जल, वायू, आकाश ही जी पंचतत्व आहेत, या पंचतत्वांचं बॅलन्स हे या पंचतत्वांचा बॅलन्स साधला जातो थ्रू वास्तुशास्त्र. आणि जेव्हा ही पंचतत्व बॅलन्स होतात ना मित्रांनो, तेव्हा आपली वास्तू मध्ये एका वेगळ्याच एनर्जीचा संचार होतो. आणि तुम्ही हे जाणवू शकतो तुम्हाला की काही घरांमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे तिथं जास्त वेळ थांबायची इच्छा होत नाही आपल्याला. काही घरांमध्ये आपण गेलं की तिथनं असं वाटतं निघूच नाही, तिथनं पाय निघत नाही मित्रांनो आपला. याचं कारण हेच असतं की ते घर वास्तूप्रमाणे एकतर अलाइंड असतं, एक तर ते वास्तूप्रमाणे अलाइंड करून घेतलेलं असतं, किंवा जो कोणी बांधकाम व्यावसायिक आहे त्यांनी बांधतानाच ते तसं बांधलेलं असतं. त्यामुळे वास्तू पर्स्पेक्टिव्हली जर तुम्ही या गोष्टी मॅनेज केल्या ना, तर घरामधली ऊर्जा खूप बदलू शकते. आणि ह्याच्याही आधी थोडंसं मला हे सांगायचं मित्रांनो, आपण प्रत्येकाचं जीवनात एक स्वप्न असतं आणि ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर असावं. सो हे असं आपण म्हणू शकतो की 100% लोकांचं स्वप्न असतं. पण त्याच्या पुढची गोष्ट ही आहे मित्रांनो की जे तुम्ही घर घेताय, जे तुम्ही घ्यायला जाणार आहात, सो ते तुम्हाला लाभलंही पाहिजे. सो घर घेताना याचा विचार खूप कमी झालेला दिसतो. मोस्ट प्रॉबेबली फक्त याचा विचार होतो की घराची एंट्रन्स कुठल्या दिशेला आहे, ती व्यवस्थित असेल तर नेक्स्ट फार तर फार किचन कुठं आहे, या दोन गोष्टींचा विचार होतो. त्याच्या पलीकडे कुठल्याही गोष्टींचा विचार होत नाही आणि प्रॉब्लेम तिथंच होतात मित्रांनो. मी आतापर्यंत जे वास्तू कन्सल्टेशन करतोय, ज्या बऱ्याच ठिकाणी जातोय, तिथं मला हे मेजर प्रॉब्लेम दिसले. आणि हे प्रकर्षाने अनुभवांती ज्या काही गोष्टी मला समजल्या त्या अशा की डेफिनेटली या गोष्टींचे इम्पॅक्ट असतात. फॉर एक्झाम्पल, नॉर्थ ईस्टला टॉयलेट असणं किंवा किचन असणं, ते साऊथ वेस्टला टॉयलेट असणं किंवा किचन असतं, या खूप मेजर गोष्टी असतात. रॉंग एंट्रन्स असणं खूप मेजर गोष्टी असतात, जे इम्पॅक्ट पण खूप मेजर असतात. त्याच्यामुळे काही गोष्टी अशा असतात ना मित्रांनो वास्तुशास्त्रात, की त्यावेळी आम्ही क्लायंटला मोस्ट प्रॉबेबली तिकडनं निघून जाण्याचा सल्ला देतो, सेलिंग रेमेडीज सांगतो. सो जर तिथं आपण काही रेमेडी करू शकत असू तर ठीक आहे, नाहीतर ते विकण्याशिवाय आणि दुसरीकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. सो महत्वाची सांगायची गोष्ट काय माहितीये का मित्रांनो, की पंचतत्वाचं बॅलन्स हेच वास्तुशास्त्राचं मूळ आहे. आणि ती पंचतत्व म्हणजे अग्नी, पृथ्वी, जल, वायू, आकाश. जसं मित्रांनो निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही पंचतत्वांनीच बनलेली आहे. सो ही पंचतत्व जिथं बॅलन्स असतात ना, तिथं लाईफ छान फुलतं. जसं प्रत्येक व्यक्तीमध्ये ही जर पंचतत्व बॅलन्स असतील तर त्या व्यक्तीचा एक परफॉर्मन्स किंवा त्याचं एक लोकांना सामोरं जाणं, त्याचा एक ऑरा, त्याचा एक एनर्जीचं त्याच्या भोवतीचं मंडल हे खूप वेगळं असतं मित्रांनो. सो तसंच वास्तूचं असतं. सो आपण वास्तुशास्त्रामध्ये हे पंचतत्व बॅलन्स करतो वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यामध्ये वेगवेगळे त्या पर्टिक्युलर तत्वांचे रंग वापरून आपण ते कधी बॅलन्स करतो, तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरून आपण ते बॅलन्स करतो, वेगवेगळे विधी वापरून आपण ते बॅलन्स करतो. त्याला खूप वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत मित्रांनो. पण बॅलन्स करणं हे खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही अशी वस्तू बॅलन्स केली, एखादी वस्तू जर बॅलन्स असेल या पंचतत्वांच्या दृष्टीने, तर निश्चित तुम्हाला तिथे चांगले रिझल्ट्स मिळतात आणि तुमची भरभराट होते. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही घर घ्यायला जाताय तर निश्चित एखाद्या चांगल्या वास्तू कन्सल्टंटचा सल्ला नक्की घ्या. कारण घर ही आपण आयुष्यात एकदा आणि कायमची इन्व्हेस्टमेंट करत असतो. विकायसाठी कधी कुणी घर घेत नाही मित्रांनो. त्या पर्स्पेक्टिव्हली मला तुम्हाला सांगायचं आहे की निश्चित तुम्ही घर घेताना वास्तू कन्सल्टंटचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार तुमचं पुढचं जे काही प्लॅन्स असतील ते एक्झिक्यूट करावेत. सो तुम्हाला जर आवडलं असेल आजचं रील तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मित्रांनो. तुमचाच सौरभ. जय हिंद.